कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय पूजा संपन्न, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा। बबन घुगे आणि पत्नी वत्सला घुगे यंदा मानाचे वारकरी, घुगे दाम्पत्य नाशिकच्या दिंडोरीतले रहिवासी। प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकऱ्यांसह सर्वांच्या अडचणी दूर करण्याची ताकद मिळावी, फडणवीसांचं विठुरायाकडे साकडं। सर्वांना सुख समृद्धी लाभो, अमृता फडणवीसांचं देवाला साकडं। विठुरायाच्या शासकीय महापूजेला मराठा शिष्टमंडळालाही प्रवेश, चंद्रकांत पाटलांची उपस्थिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिर आणि संकुलाच्या कामाचं भूमिपूजन। कार्तिकीनिमित्त हजारो वारकरी पंढरपुरात, चंद्रभागा तीरावर वारकऱ्यांची स्नानासाठी गर्दी। कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, संपूर्ण मंदिर फुलांनी सजलं। राज्यातल्या अनेक भागातून पंढरपुरात पालख्या दाखल, विठुरायाच्या जयघोषानं पंढरी दुमदुमली। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रांग, दर्शनाला लागतोय 20 ते 22 तासांचा वेळ। कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरात भरला वैष्णवांचा मेळा, सोलापूर पोलिसांकडून चंद्रभागा नदी तीरावर गर्दीवरील ड्रोनच्या माध्यमातून नजर, माधाच्या प्रेक्षकांसाठी चंद्रभागा तीरावरील हे विहंगम दृश्य। कार्तिकी एकादशीनिमित्त संत तुकोबांच्या देहूत भाविकांची गर्दी, मुख्य मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा, आरक्षणासाठी मराठा भाविकांचं देवाला साकडं। परती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांची परती पंढरपूरला पसंती। हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथं संत नामदेव महाराजांचा जन्म सोहळा साजरा, नरसी नामदेवांचं जन्मस्थळ। फडणवीसांनी सपत्नीक घेतलं, पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूरच्या कुलदैवताचं दर्शन, यावेळी हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचीही उपस्थिती। कार्तिकी एकादशीनिमित्त विदर्भाच्या पंढरीत भक्तांची मांदियाळी, संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी शेगावात शेकडो दिंड्या, लाखो भाविक दाखल, संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन। राज्यात 24 नोव्हेंबरपासून पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईत पावसाचा येलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, पावसामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यता। हार्बर ट्रान्स हार्बर लोकल प्रवास वेगवान होणार, लोकलचा वेग ताशी 100 किलोमीटर करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। दिवाळीत रेल्वे प्रवाशांचा मध्य रेल्वेच्या वंदे भारतला तुफान प्रतिसाद, 15 दिवसात 68,763 प्रवाशांचा वंदे भारतनं प्रवास। कोविड काळात ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल, कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। मुंबईतील पाणीपट्टी वाढ टळली, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याचा प्रस्ताव रद्द। पिंपरी चिंचवडमधील 3 बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे, सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी। ठाण्यात कोयता गँग नंतर चॉपर गँग सक्रिय, तरुणांचा हॉटेल व्यावसायिक आणि वेटरवर चॉपरनं हल्ला, दारू जेवणाची ऑर्डर देण्यासाठी वेळ लागला म्हणून हल्ला केल्याची माहिती। ठाण्यात 43 अनधिकृत शाळांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई झालेल्या शाळांमध्ये इंग्रजी शाळांची सर्वाधिक संख्या। नंदुरबारमध्ये पपईच्या दरात घसरण, तोडणीला गती आल्यानंतर व्यापाऱ्यांनी पपईचा दर 25 रुपयांवरून 15 रुपयांवर आणल्यानं शेतकरी आक्रमक। पिंपरी चिंचवडमधील 3 बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे, सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी। झोपमोड केल्यामुळे भाडेकरूकडून घरमालकाची हत्या, पुण्यातल्या हडपसरच्या उरळी देवाची परिसरातली घटना।
बांधकाम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडल्यानं 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. पुण्यातील बाणेरमधली घटना. बिल्डर आणि इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळ जिल्ह्यातील चिखलेगावमध्ये अवैधरित्या धान्य खरेदी करणाऱ्या दुकानावर कृषी उत्पन्न बाजार समितीची धाड. कारवाईत 500 पोते धान्य जप्त. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचं डोंगरगाव धरणात जलसमाधी आंदोलन. सारशिव, डोंगरगाव, सावरखेड या 3 गावातील शेत शिवारात विद्युत पुरवठा 15 दिवसांपासून बंद. वीज मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. बीडमधील घोसापुरीमध्ये बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. कारवाईत 5,38,000 रुपयांचा बोनस. कोल्हापूर शहराजवळील पुईखडी इथे मध्यरात्री खासगी बस उलटली. अपघातात एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू. गोव्याहून मुंबईकडे निघाली होती बस. जळगाव जिल्ह्यातील पिलखोड गावातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिलाची सुटका. ग्रामस्थांच्या मदतीनं वनविभागाकडून बिबट्याच्या पिलाची सुटका. कापसाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांचा कापूस साठवणुकीवर भर. राज्यातील जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग ठप्प. 3 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ. नाशिकमधील सिटी लिंक बस सेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प. 1 महिन्याचा पगार आणि बोनस न दिल्यामुळे कर्मचारी संपावर. अमरावती बंदचं आवाहन. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मागे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्णय. शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दिली होती बंदची हाक. भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचे आदेश नसतानाही शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याचा प्रकार. अमरावती शहरात भव्य निशाणा यात्रेचं आयोजन. फुलांनी सजलेला श्यामबाबांचा रथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. हिंगोलीतील 10 शेतकऱ्यांनी अवयव काढले विक्रीला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अवयव खरेदी करण्याची विनंती. बँकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीचा निर्णय. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात पुण्यातील शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा भव्य मोर्चा. पालघरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या 900हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. रक्तदान करून सरकारचं लक्ष वेधण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोल्याच्या मूर्तिजापुरात 2,378 कोटींचा खर्च करून मूर्तिजापूर, कारंजा, अमरावती, कुरणखेड आणि कुरणखेड चिखली या राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण केल्यानंतर लोकार्पण. वाशिममध्ये सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न. सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सपत्नीक उपस्थित. ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. राजू शेट्टींचं पुणे बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन. सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. राजू शेट्टींचा इशारा. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं. राजू शेट्टींची माहिती. शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. राजू शेट्टींचं विधान. शेट्टींच्या केसाला धक्का लावल्यास गाठ स्वाभिमानीशी. उसदर आंदोलनावरून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगतापांचा सरकारला इशारा. राजू शेट्टींच्या आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा. राजू शेट्टींनी केलेली मागणी योग्यच. शाहू महाराजांची प्रतिक्रिया. गेल्या काही तासांपासून स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच. आंदोलनस्थळी वरण भाताच्या जेवणाची सोय. महामार्गावर हजारो शेतकऱ्यांच्या पंक्ती. मुख्यमंत्री शिंदे अमेरिका आणि फ्रान्समध्येही प्रचार सभा घेतील. मुख्यमंत्र्यांच्या राजस्थान दौऱ्यावरून राऊतांचा टोला. अजित पवार आणि शिंदे गटातले बहुतांश आमदार आणि खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. आजारपणाचं नाटक असल्यास भरचौकात जोडेमारा. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार. ट्रिपल इंजिन सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात. राज्य सरकारनं लोकांची कामं करावीत. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. सरकार मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही. मंत्री उदय सामंतांची माहिती. वक्फ बोर्डाच्या बळकावलेल्या जमिनींसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी. अब्दुल सत्तारांचे आदेश. हिवाळी अधिवेशनात सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये आरक्षणाबाबत काय ठरलं याबाबत सरकारला विचारणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती.
मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्यामुळे जीवे मारण्याची धमकी ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांची माहिती. तर सरकारनं मला आणि माझ्या सहकाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी, राठोडांची मागणी. कोकण पदवीधर निवडणूक आपणच जिंकणार, तर लोकसभा आणि विधानसभाही जिंकणार, सावंतवाडीत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास. आदित्य ठाकरे दोडामार्गमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरेंचा संवाद. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सावंतवाडीतील माझगावात सेल्फी काढून अवघ्या काही सेकंदात बैठक आटोपली. आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी कुठलाही संवादही साधला नाही. माजी खासदार अनंत गीते रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याचा अनंत गीतेंचा दावा. मावळमध्ये ठाकरे गट श्रीरंग बारणेंचा पराभव करेल, अनंत गीतेंनी व्यक्त केला विश्वास. बीआरएस महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवणार, बीआरएसकडून महाराष्ट्रात पाळमुळं रोवण्याची जोरदार तयारी. राजू शेट्टींनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन, शेतकऱ्याची झोळी भरू दे, राजू शेट्टींचं अंबाबाई चरणी साकडं. चिपळूण गोवा महामार्गावरील चिपळूण येथे दुर्घटनाग्रस्त उड्डाणपूल उभारणीसाठी तज्ज्ञ एजन्सीची मदत घेतली जाणार, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बैठकीत निर्णय. उड्डाणपुलाचं काम यामुळे लांबण्याची शक्यता. मराठी पाट्या लावा, अन्यथा सोमवारपासून थेट कारवाई करण्यात येणार, मुंबई महापालिकेचा दुकानदारांना इशारा. मराठी पाट्या लावण्याच्या नियमांचं सर्वांनी पालन करावं, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे नियम कडक असल्यानं सरकारनं अधिक वेळ द्यायला हवा होता, ट्रेडर्स असोसिएशनचे बिरेन शहा यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.